आज आपण एकदम कमीत कमी साहित्यात तीळ व गुळाचे लाडू बनवून घेणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. संक्रांत जवळ आलेली आहे, त्यामुळे आता सगळ्यांच्याच घरी तिळगुळाचे लाडू हे बनतच असणार. तर आपण आज अगदी सोपी अशी तिळगुळाच्या लाडूची रेसिपी बघूयात. सर्वात अगोदर आपल्याला पॅन मध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे. ते शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. कमी गॅसवरच आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत. तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ, त्यासाठी 1 वाटी गुळ एवढे प्रमाण घेतले आहे. आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार अर्धा वाटी किंवा अर्ध्या वाटीला थोडेसे कमी असे शेंगदाणे तुम्ही घेऊ शकता. शेंगदाणे हे आपले छान पद्धतीने भाजू द्यायचे, म्हणजे त्याचे साल हे लवकरात लवकर निघतील. शेंगदाण्याचे साल हे काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे ओबडधोबड कुटून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपण हे शेंगदाणे ओबडधोबड कुटून घेतले. आता आपल्याला आपण जे 1 वाटी तीळ घेतले ते तीळ भाजून घ्यायचे. तीळ सुद्धा आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे. तीळ हे आपल्या आता तडतडायला लागले, याचा अर्थ तीळ हे भाजले गेलेले आहेत. आता आपण तीळ काढून घेऊयात. आता मी इथे पॅन मध्ये 1 छोटा चम्मच तूप टाकून घेते. तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. जो आपण गूळ इथे 1 वाटी घेतला होता, तो गूळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तूप टाकल्यामुळे गूळ हा आपला कुठेही चिटकत नाही. गूळ हा मी इथे साधा वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता गूळ हा इथे आपला पूर्णपणे विरघळला गेलेला आहे. आता हा गूळ आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी एकदम कमी गॅसवर शिजून घ्यायचा आहे. एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय. त्यामध्ये थोडासा गूळ आपल्याला टाकून बघायचा आहे. तुम्ही बघू शकता एकदम हलकीशी छान अशी गोळी तयार होते गुळाची. याचा अर्थ गूळ हा लाडू बनवण्यासाठी तयार झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये आपण जे शेंगदाणे बारीक करून घेतले होते ते टाकून घ्यायचे. नंतर आपल्याला यामध्ये तीळ टाकून घ्यायचे. तीळ टाकल्यानंतर गॅस हा आपल्याला बंद करायचा आहे व हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता मिश्रण हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे. लाडू बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय. आपल्या आवडीनुसार आपल्याला लहान किंवा मोठ्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. सर्व गोळे बनवून घेतल्यानंतर आपल्याला त्याला गोलाकार असा लाडूचा शेप द्यायचा आहे. हे तिळगुळाचे लाडू 2 ते 3 महिने आरामशीर टिकतात. तिळगुळाच्या लाडूची रेसिपी ही करायलाही अगदी सोपी आहे. तुम्हाला ही आजची तिळगुळाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.